नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आम्ही डिस्कस करणार आहे जॉग्राफी म्हणजेच भूगोल या पेपरबद्दल. थोरली डिस्कस करणार आहे पेपर कसा सॉल्व करायचा, याच्यामध्ये नकाशे वगैरे बारग्राफ काढायला लावतो, त्याबद्दलचे पण काही डाऊट्स असतात विद्यार्थ्यांना, त्याबद्दल पण डिस्कस करूया. आणि थर्डमध्ये जर काही डाऊट्स वगैरे आमच्याकडनं सुटले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुमचा हा शेवटचा पेपर आहे. यानंतर तुम्हाला काही डिसिजन्स घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पॉलिटेक्निककडे जायचं आहे का, 11-12ला कोणती स्ट्रीम घ्यायची आहे, 11वी-12वीमध्ये कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला टार्गेट करायचं आहे, भरपूरसे प्रश्न असतात. बडीसारखी एक करिअर गायडन्स प्लॅटफॉर्म आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर चेकआउट करत असेल तर तिथे तुमच्यासाठी एक वेबिनार लॉन्च केलेला आहे, जिथे आम्ही टोटल 4 आवर्समध्ये तुम्हाला करिअर गायडन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. त्याच्याबद्दल जर काही डाऊट्स असेल तर ते सुद्धा विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता हे जे पुढचे 2-3 महिने याच्यासोबत एन्जॉय तर कराच तुम्ही पेपर झाल्यानंतर, पण सोबत तुमचे डॉक्युमेंट्स म्हणा ते काढून ठेवा, कारण तुम्हाला ते 11वी-12वीच्या ॲडमिशनसाठी असो किंवा डिप्लोमाला जर जायचं असेल तर त्याच्या ॲडमिशनसाठी लागणार आहे. सोबतच स्ट्रीम कोणती घ्यायची, काय घ्यायची, याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मोठ्या बहीण भावांसोबत डिस्कस करा, टीचर्स लोकांसोबत डिस्कस करा. जर मदत लागत असेल तर तुम्ही आम्हाला सुद्धा कनेक्ट करू शकता. सो मागच्या पॉडकास्टला हिस्ट्रीचा खूप चांगला रिस्पॉन्स दिला, स्टुडंटनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि रिअली ॲप्रिशिएटिंग. आणि आज पण आपल्यासोबत आहे डॉक्टर अतुल वैद्य सर, ज्यांना अराउंड 10 इयर्सचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. ॲज अ योगा कन्सल्टंट म्हणून पण ते काम करतात. त्यांच्या थ्रू खूपशे विद्यार्थी फॉरेनला सुद्धा गेलेले आहे आणि तिथे पण ते आपलं काम करत आहे. योगामुळे कोणती पण तुमचे प्रॉब्लेम्स असो हेल्थ ते रिकवर होऊ शकतात. तर लिटरली आता सुट्ट्या आहे तर थोडं योगा एक्सरसाइजकडे पण फोकस करा, निश्चितच करा. आणि आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. वेलकम टू अतुल सर. धन्यवाद सुरेश. निश्चितच अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो जॉग्राफीचा विषय आहे. आणि भूगोल म्हटला की थोडासा कंटाळवाणा विषय सुद्धा विद्यार्थ्यांसाठी मानला जातो, परंतु थोडं जर लक्ष दिलं आणि त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन आपण जर स्टडी जर केला तर निश्चित पूर्ण मार्क मिळून देणारा हा विषय असतो. त्याबद्दल आता आपण चर्चा करणार होतो. ओके, बरोबर. आणि कसं आहे सर, शेवटचा पेपर असतो ना तर थोडं विद्यार्थी चलबिचल पण होतात, अभ्यासात मन नाही लागत. बरं, शेवटचा पेपर म्हटलं मित्रांनो, मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. माझा इंजिनिअरिंगचा असो, पॉलिटेक्निकचा असो की 10वीचा असो, मला आत्ता आठवते शेवटचा पेपर म्हटलं की असं जीवावर येते, असं वाटतं अंगावर येऊन जातं. तर म्हणून थोडंसं बाकी गोष्टी बाजूला ठेवा आणि शेवटचा पेपर आहे एकदम शेवटच्या बॉलवर जसं MS धोनी 6 मारतो ना तसं पण तुम्ही 6 मारा. ठीक आहे, निश्चितच काय एकदम रिलॅक्स न होता तिथे हा शेवटचा पेपर आहे, मस्तपैकी सोडून द्या, त्याच्यानंतर आपण रिलॅक्स होणार होतो. राईट, स्टडी हार्ड पार्टी हार्ड. सो सर, पहिले आपण ना काही त्यांनी दिलेल्या सूचना त्या वाचूया. इंग्लिश मिडियमचे स्टुडंट असो की मराठी मिडियम किंवा सेम इंग्लिश, सगळ्यांनाच आजचं डिस्कशन हेल्पफुल आहे. इथे लिहिलेले सर्व प्रश्न व कृती सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये पण पहिला प्रश्न कंपल्सरी आणि बाकीचे प्रश्न ऑप्शनल आहे. हा पहिला प्रश्न जो असतो तो त्या ठिकाणी जर बघितला रिकाम्या जागा भरासारखा असतो, तर निश्चितच तो त्या ठिकाणी जर आपल्याला पूर्णच करावा लागतो. काही प्रश्न त्याच्यामध्ये ऑप्शनली असतातच, जसं सविस्तर उत्तरे लिहा, थोडक्यात उत्तर लिहा किंवा कारणे द्या, म्हणजे ज्याला आपण गिव्ह रिझन असं म्हणतो. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठेतरी अभ्यास करून ते प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात आणि थोडं मोठ्या प्रमाणात लिहायचे असतात, तिथं निश्चितच बोर्डाने त्यांचा विचार करून त्यांना ऑप्शनल दिलेले असते. ओके, आता याच्यामध्ये अजून एक म्हटलेलं आहे की प्रश्न क्रमांक 4 साठी पूर्ण झालेल्या ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेत जोडावा. इव्हन आलेख पण म्हटलेला आहे. म्हणजे मेजरली जर यांना कुठे चार्ट काढायचा असेल, बारग्राफ काढायचा असेल किंवा नकाशा करायचा असेल तर त्यांना आन्सर शीटला लावावं लागेल. हो, काय असतं त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना त्या ठिकाणी आलेख पेपर पुरवला जात असतो, सोबतच नकाशा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी दिला जात असतो. आणि त्या नकाशामध्ये जे बाबी विचारलेल्या आहेत त्या नकाशामध्ये त्याला त्या ठिकाणी मेन्शन कराव्या लागतात. तर त्या प्रश्नानुसार त्याला त्या ठिकाणी ते जोडणं अत्यंत आवश्यक आहे. सोबतच सविस्तर उत्तर ज्यावेळेस लिहितो तर त्याच्यामध्ये आपल्याला जर त्या घटकाच्या संदर्भात जर नकाशा असेल किंवा आकृत्या असतील त्या मेन्शन करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ते मार्क्स सहज मिळू शकतात. बरोबर. तर बघा, अतुल सरांनी जे मेन्शन केलं ना, ऑफकोर्स इथं सूचनामध्ये पण लिहिलेलं आहे बरं क्लिअरली, प्रश्नाची उत्तरे देताना आवश्यक तेथे आकृत्या आलेख काढावेत. असं नका करू की आकृत्या काढणार नाही, आलेख काढणार नाही. ते नक्की काढा, नाही तर तुम्हाला वाटेल प्रश्न तर लिहिला होता पण 4 मार्क कुठं गायब झाले किंवा 2 मार्क कुठं गायब झाले माझे, तर तुम्ही आलेख किंवा बारग्राफच नाही लावला असेल तर ते करा. प्रश्नाची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनाने लिहावीत. काल मला एका स्टुडंटने पण कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की पेन कोणता यूज करा, कोणत्या कलरचा यूज करा, तर मी पण त्याला तेच आन्सर दिलं होतं, ब्लॅक और ब्ल्यू पेन तुम्ही यूज करू शकता. फक्त बॉल पेनचा वापर करा, जेल पेनचा वापर नाही करायचा. बरोबर. कारण की जेल पेन जो आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिसत नाही किंवा नंतर तो पुसट होऊन जातो. बॉल पेन हा सर्वात बेस्ट असतो, व्यवस्थितरित्या असतो. आणि जनरली जर कोणताही पेपर जर असेल तर बॉल पेनचाच वापर. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण सर मेन्शन केलं जातं ना, बॉल पॉईंट यूज करा
ब्ल्यू किंवा ब्लॅक, तर तो पेन यूज करा. जेलचा जो आहे पेन जर अवॉइड करा. जेलच्या पेनचा प्रॉब्लेम पण काय राहतो सर माहिती आहे का, खूप लिहत गेलो ना तर ते मागून पण उमटते पेजच्या, पहिला प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम जेलचा काय माहिती आहे का, जर पाणी सांडलं किंवा आपलाच हात लागला तर ते पसरून जातं, खराब पण दिसतं. आणि थर्ड, मग आपण जेव्हा मागून पुढून पेपरवर लिहितो ना ऑटोमॅटिकली ते खूप खराब दिसतं, कारण मागून पण शाईन उमटते आणि ओळखू येत नाही ते व्यवस्थित. सो जेलचा पेन थोडा टाळा, ज्याला आपण नीटनेटकेपणा म्हणतो तो त्यामध्ये मिस आउट होऊन जातो. बरोबर. अजून आहे शिस पेन्सिल वापरण्यास हरकत नाही, म्हणजे कन्फ्युज होऊ नका. लीडची पेन्सिल वगैरे सुद्धा तुम्ही वापरू शकता असं म्हटलंय. आणि सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट, पेन्सिलने लिहिलेले उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाही. तर पेन्सिलने कोणताच प्रश्न वगैरे सॉल्व्ह करू नका. जर पेन वगैरे संपला तर लगेच आपला एक्स्ट्रा पेन यूज करा किंवा कोणाकडनं बॉरो करा, नाही तर वेळ नाही मग पेन्सिलने काहीतरी लिहून ठेवलं मला मार्क्स मिळेल असं नाही राहत. बरं, पूर्ण पेनचाच यूज करा, पूर्ण पेनचाच यूज करा. तर ही काही बेसिक सूचना होते. आता आपण पेपरला स्टार्ट करू डिस्कस करायचा. तर प्रश्न पहिला आहे सर, योग्य पर्याय निवडा. आणि देन त्याच्यामध्येच प्रश्न आहे की वेगळा घटक ओळखा. त्याला कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. पहिला प्रश्न जो आहे तो ज्या ठिकाणी रिकाम्या जागा भरा असा असतो. रिकामी जागा पुन्हा लिहून घ्यायची. जे उत्तर आहे ते त्या ठिकाणी मेन्शन केलं की त्याच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ज्यावेळेस चेक केल्या जाते त्यावेळेस अंडरलाईनमुळे सरळ ते त्या व्यक्तीला ते उत्तर दिसून येतं आणि इझिली आपल्याला त्या ठिकाणी मार्क घेता येत असतात. म्हणून ते पूर्ण लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते पुन्हा पुन्हा नाही लिहितं. काही विद्यार्थी काय करतात, ऑप्शन जर 4 असेल तर आपण जर पहिले सुरुवातीला वर एक वेळेस लिहिलं, अजून शेवटी दुसऱ्या वेळेस लिहिलं, तिसऱ्या वेळेस लिहिलं, तर तुमचं जे पहिल्या वेळेस लिहिलं ते ग्राह्य धरतात. अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनला मार्क मिळत नाही. म्हणजे काय विद्यार्थ्यांचं ते असतं की नाही 4 ऑप्शन आहे तर 4 वेळेस लिहिलं तर एक ठिकाणी आपण बरोबर मिळणारच. तर हे त्या ठिकाणी जर ते टाळावं. ज्या ठिकाणी पहिलेच आहे तेच राईट असते आणि तेच ग्राह्य सुद्धा. बरोबर. इव्हन आढो मॅडमनी पण हा पॉईंट सांगितला त्या अल्जेब्रामध्ये. मुलं एवढे स्मार्ट राहतात म्हणजे किंवा ओव्हर स्मार्ट राहते. पहिलं इथं लिहितात फॉर एक्झाम्पल ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग आहे उच्चभूमीचा आहे फॉर एक्झाम्पल, हे आन्सर लिहिलं. मग मागे जाऊन लिहितात की मैदानी आहे, मग अजून लिहितात. तर इव्हन तुमच्या प्रश्नपत्रिकेवर पण दिलेलं असतं जे तुमचा पहिला रिस्पॉन्स आहे ना तोच कन्सिडर केला जाईल, बाकीचे 3 रिस्पॉन्स कॅन्सल होऊन जातात. आणि सर इथे वेगळा घटक ओळखा मीन्स ऑडमॅन आउट हाच एक प्रश्न येतो की अजून दुसरा आउटच असतो त्याच्यामध्ये. म्हणजे ते 3 जे ऑप्शन असतात त्या रिलेटेड असतात आणि एक जो आहे तो ज्यामधला तो वेगळा दिलेला असतो आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी टिक करणे किंवा पूर्ण लिहून घ्यायचं तर आणि त्याच्यासमोर ते जे ऑडमॅन आउट आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. पण नेहमी नवीन प्रश्न हा नवीन पेजवरच असला पाहिजे हे निश्चित आपण लक्षात ठेवा. तर बरं, मला प्रश्न असं पडला, थोडं मी एक्सटेंड करतो मित्रांनो, पण ऐका. प्रश्न क्रमांक 1 आहे, रिकाम्या जागा लिहा आहे आणि नंतर प्रश्न पहिल्यामध्येच नाही चला याच्यामध्ये दुसरा केलेला आहे यांनी. मी येईल जो डाऊट तेव्हा विचारेल तुम्हाला, काही अडचण नाही. वेगळा घटक ओळखामध्ये नेहमी ऑडमॅन आउटच येतं की तिथे अजून काही योग्य जोड्या लावा वगैरे पण प्रश्न. जर समजा वेगळा शब्द ओळखा नाही असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी ते जोड्या लावा सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये दिसून येत असतात. ऑप्शनली असते. ज्या ठिकाणी तुम्ही जर समजा जर जोड्या लावा आला तर जोड्या लावा किंवा वेगळा शब्द आला तर वेगळा शब्द. ओके. प्रश्न क्रमांक 3 आहे, चुकी बरोबर लिहा व चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा, कोणतेही 4. हे पण त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची गोष्ट आहे, कारण की आपण काय करतो चुकी बरोबर एवढंच वाचतो, समोरचं वाचतच नाही. बरोबर. ज्यावेळेस ते वाक्य चुकलं आहे तर त्याचं सहकारण लिहिणं अत्यंत, त्याला आपण जसं रिझन म्हणतो का ते वाक्य चुकलेलं आहे किंवा बरोबर आहे तर हे सुद्धा आपण त्या ठिकाणी मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच वेळेस आपल्याला पूर्ण मार्क मिळू शकते, नाही तर अन्यथा आपला मार्क तिथे जाऊ शकतो. हे त्या ठिकाणी मिस्टेक आपल्या हाताने होऊन जाते, तर ती निश्चितच आपल्याला योग्य करणे. संपूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचणे, काय विचारलं आहे, चुकी बरोबर विचारलं आहे की सहकारण विचारलं आहे हे मेन्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. आणि प्रश्न 4मध्ये आहे, तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्याचे नाव द्या व चिन्हाची सूचना द्या, सूची द्या. सॉरी. तर काय असतात, जो नकाशा पुरवला जात असतो त्याच्यामध्ये सर्वात प्रथम काय करायचं, त्यामध्ये सूची जी आहे. सूची म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कशाला जे कोणतं सिम्बॉल आहे, आपण जनरल सिम्बॉल जसं नदी असेल तर नदीचं सिम्बॉल काय आहे, पर्वत असेल तर पर्वताचं सिम्बॉल काय आहे, राजधानी असेल तर राजधानीचं सिम्बॉल काय आहे, तर हे सिम्बॉल तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जर समजा आपण दिल्ली जर दाखवली ती आपली राजधानी आहे, तर बरोबर दिल्ली कुठे दिसते, समजा भारताच्या नकाशामध्ये आपल्याला दिल्ली दर्शवायची आहे तर बरोबर दिल्ली त्या ठिकाणी आपण दर्शवतो. ती दर्शवलेली दिल्ली सूचीमध्ये सुद्धा तीच असायला पाहिजे, नाही तर सूचीमध्ये वेगळी लिहिलेली असेल आणि वर जर तुम्ही वेगळा सिम्बॉल लिहिला असेल तर अशा वेळेस सुद्धा तो मार्क जाऊ शकतो. म्हणून तुमची सूची आणि तुम्ही दिलेला जे काही मेन्शन केलेलं आहे ते सुद्धा योग्य असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सहज येऊ शकतात, कारण की आपल्याला
माहीत असणारेच भाग त्याच्यामध्ये असतात. तुम्ही जर सराव जर केले, पेपरला जायच्या अगोदर जर तुम्ही जर 8 त्या ठिकाणी जर नकाशे जर तुम्ही जर भरून घेतले तर निश्चितच तुम्हाला योग्य ते मार्क जे आहे ते गेन करू शकते. ओके, म्हणजे दिल्लीला जर मी राऊंडने करत असेल तर तिथे राऊंड काढला पाहिजे. राऊंड केला जातो असतो आणि त्याच्यामध्ये एक डॉट दिला जातो. डॉट दिला जातो. ती राजधानीसाठी. ओके, सॉरी, राजधानीसाठी आपण सर्कल आणि डॉट करतो. त्याच्यानंतर जर ट्रँगल जो असतो तर ट्रँगल ही पर्वतासाठी जनरली असतो, त्याचा आकार जो असतो. नदीसाठी म्हणजे असं लाईन कर्स लाईन जी असते ती त्या ठिकाणी यूज केली जाते. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आहे म्हणजे सेकंड प्रश्न आहे, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. याला कसं सॉल्व्ह करायचं? हा, जे काही दिलेले नकाशा असेल तो मग भारताचा असेल किंवा ब्राझीलचा असेल. बरोबर. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं. त्याच्यामध्ये सूची दिलेली असते, ते नीट वाचा. ते नीट वाचल्यानंतर त्याच्या संदर्भातच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले असते. तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जर ते प्रश्न वाचले की ते प्रश्नाची उत्तरे तुम्ही सहज लिहू शकता. फक्त नकाशाचं वाचन करत असताना काळजीपूर्वक असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला असं वाटत असेल की ते आपल्याला काहीतरी मेन्शन करायचं आहे, तर तुम्ही जेव्हा प्रश्न वाचता त्यावेळेस पेन असतोच आपल्याकडे, तर काय विचारलं आहे त्याच्याखाली अंडरलाईन करून घ्या आणि ते तुम्ही नकाशामध्ये बघा. इझिली उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आणि सहज मार्क मिळणारा हा पार्ट आहे. ओके, राईट, लाईक सीन पॅसेज सारखं आहे थोडंफार. ओके, क्वेश्चन नंबर 5 आहे, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2, 6 मार्कला विचारले जात आहे. हां, तर जनरली जर बघितलं तर जी काही कारणे जे आहे त्याला आपण गिव्ह रिझन असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला 4 त्या ठिकाणी दिलेले असते, त्यापैकी तुम्हाला 2च त्या ठिकाणी लिहायचे असतात. फक्त या ठिकाणी काय तुम्हाला सविस्तर उत्तर द्यावे लागतात. त्याच्यामध्ये 5-6 पॉईंट असेल, 6-7 पॉईंट असेल. 5-6 पॉईंट जर तुम्ही जर सहज लिहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी ते जे मार्क्स आहे ते गेन करू शकते. म्हणजे तुमचं सविस्तर उत्तर या ठिकाणी का आहे तर त्याचं उत्तर जर तुम्ही जर लिहिलं तर निश्चितच तुम्हाला मार्क मिळू शकते. ओके, क्वेश्चन नंबर 6 आहे, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. हा, तर या ठिकाणी काय आहे ते एक स्तंभालेख विचारला आहे त्यांनी. बरोबर. म्हणजे त्याची माहिती दिलेली असते आणि त्याच्यावरून तुम्हाला स्तंभालेख आलेख कागद तिथं पुरवला जातो. त्या कागदावर तुम्ही त्या ठिकाणी आलेख काढा आणि त्या आलेखाच्या नुसार त्या ठिकाणी काही प्रश्न असतात. 1, 2, 4 क्वेश्चन असेल, 3 क्वेश्चन असतील. त्या क्वेश्चनच्या आधारेच तुम्ही जो काही काढलेला स्तंभालेख काढलेला आहे त्याच्यावरून सहज आपण उत्तर लिहू शकतो. ओके, आणि हे उत्तर आपल्या अँसर शीटवर लिहायचे. बरोबर, आन्सर शीटवर लिहायचे. कारण काही विद्यार्थी मी बघितलं बारग्राफला पलटून त्याच्या मागे आन्सर्स लिहिण्याचा प्रयत्न करतात. असे विद्यार्थी आहे बरं, काही प्रश्न बघितलेले आहे मी टेस्ट. कारण की ग्राफ हा फक्त त्या ठिकाणी स्तंभालेख जे काही आलेख असतो त्या आलेखासाठी दिलेला असतो आणि आन्सर शीट हे क्वेश्चनचे आन्सर लिहिण्यासाठी. ओके, चला ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये BA मीन्स आय दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. हा, तर हा स्तंभालेख जे आहे किंवा आलेख जो आहे त्याला ऑर जो असतो जनरली ऑर आलेला असतो, म्हणजे किंवा मध्ये आहे तो. तुम्ही त्या ठिकाणी दिलेला नकाशाचे वाचन करा, त्याच्यातली सूची प्रथम वाचून घ्या आणि वाचल्यानंतर किंवा ते तुम्ही प्रश्न जे आहे त्या प्रश्नामध्ये अंडरलाईन करून काय विचारलं आहे ते सहज बघू शकतो आणि सहजली तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळू शकतात. राईट, जसा प्रश्न वरील दिलेले आलेख काय दर्शवतात? लिंग गुणोत्तर दाखवतात. लिंग गुणोत्तर आहे, कधी व्यापारासंदर्भात असते, कधी साक्षरतेचं प्रमाण दिलेलं असतं, लोकसंख्या दिलेली असते. तर याचा तुलनात्मक अभ्यास असल्या कारणामुळे या बाबी सहज त्या ठिकाणी मेन्शन केल्या जात असतात. आणि प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. 8 मार्कला आहे आणि कोणतेही 2 आहे, तर किती पॉईंट्स वगैरे लिहायला पाहिजे, कसं? तर हा सविस्तर म्हणजे थोडक्यात उत्तरे द्या असा असतो. आता त्या प्रश्नाच्या संदर्भ बघायचा आणि त्या प्रश्नाच्या संदर्भानुसार तुम्हाला त्याचं मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. काही प्रश्नाची उत्तरे 7-8, 8-8 त्या ठिकाणी पॉईंट्स असते. ते पॉईंट्स तुम्ही मेन्शन केलं तर तुमचं जे पेजेस आहे किंवा तुम्ही जर म्हणाल की पेजेस किती पाहिजे तर ते 7-8 जर असेल पॉईंट्स साहजिक तुमचं एक पेज पूर्ण होऊन जाईल. बरोबर. जर तुम्हाला त्याच्यामध्ये आकृती अजून मेन्शन करायचं असेल, कारण की या ठिकाणी कसं तुम्हाला मार्क गेन करायचे आहे, तर तुमचं त्या ठिकाणी जेवढं वर्क स्मार्ट वर्क करेन, ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो, उत्तर सर्वच जण लिहितात पण कुठेतरी स्मार्टनेस असेल त्याला त्या ठिकाणी मार्क मिळत असते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आकृत्या असेल तर आकृत्या काढा, त्याच्या संदर्भात काही सर्वे असेल, एक्झाम्पल असतील तर आपण त्या ठिकाणी उदाहरणार्थ हे आहे ते आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इझिली आपण मेन्शन करू शकतो. आणि हा प्रश्न काळजीपूर्वक सोडवा. आणि शेवटचा प्रश्न असतो फर्स्ट इम्प्रेशन आणि लास्ट इम्प्रेशन, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात म्हणून. आणि हा सविस्तर आहे,
याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं उत्तर लिहायचं असते. त्याच्या कारणामुळे हे तुमचं योग्य असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी सिलेक्शन करत असताना सुद्धा तुम्ही जो तुम्हाला चांगला येते 4पैकी जे क्वेश्चन तुम्हाला चांगले येते त्याचं सिलेक्शन करा आणि निश्चितच तुम्हाला मार्क जे आहे ते त्या ठिकाणी प्राप्त केले जात असतात. ओके, तर अशा प्रकारे पूर्ण पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता स्टेप बाय स्टेप. खूप इझी पेपर आहे, असं कठीण नाही. कारण याच्यामध्ये तुम्हाला नकाशावरून म्हणा किंवा बारग्राफवरून काही प्रश्न विचारले जातात, तिथं तुमचा वेळ भरपूर वाचतो. त्याच्यामध्ये कसं ऑब्जेक्टिव्हला पहिला प्रश्न राहतो, तिथं भेटते, तिथं तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. नकाशा भरा, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहा, याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळू शकतात. मग काय राहिले दोन प्रश्न असे इकडे गिव्ह रिझन आहे आणि थोडक्यात उत्तर लिहा. या 2 प्रश्नामध्येच तुम्हाला कुठेतरी सविस्तर उत्तर लिहायचे. बाकी तर तुम्हाला तो म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळते याच्यात. हो, हा तर सर्वात बेस्ट सब्जेक्ट आहे जर आउट ऑफ मार्क मिळण्यासाठी. फक्त त्याच्या कंटाळा थोडासा टाळला पाहिजे. विद्यार्थी जिओग्राफी म्हटलं, भूगोल म्हटलं का थोडंसं कंटाळवाणे करतात. तर कंटाळा तिथं दूर जर केला तर याच्यामध्ये जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातच नाही, ऑब्जेक्टिव्हली जास्त असतात आणि त्याच्या कारणामुळे ऑब्जेक्टिव्हली सहज मार्क तो आपण प्राप्त करू शकतो. निश्चितच आउट ऑफ आउट मार्क आपल्याला मिळू शकणार. राईट. आणि मी सर माहिती का आता एवढे सारे प्रश्न पेपरवर पॉडकास्ट वगैरे शूट केले. आमच्या वेळेस काय होतं, मेजरली खूप जास्त रिटर्न वर्क होतं. यांच्या वेळेस मला वाटते प्रश्नपत्रिका न होता कृतीपत्रिका झालेली आहे. म्हणजे खूप जास्त ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स घेणं थोडंसं इझी होतं आणि आउट ऑफ मार्क्स मिळू शकते. जसं आपण हिस्ट्रीबद्दल डिस्कस केलं तर डायरेक्ट कृती पूर्ण करा, त्याच्यामध्ये काय युरोपातील 4 विचारवंतांची नावं फटकन लिहिले, 2 पैकी 2 मार्क मिळून जाईल. फक्त मुलांनी इथे काय घाई गडबड नाही करायला पाहिजे, थोडंसं शांत एकदम एक्साइटमेंट मध्ये नाही आला पाहिजे की हे वाचलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये सिली मिस्टेक नाही करायला पाहिजे. आणि क्वेश्चन जो असतो ना, हा क्वेश्चन नेहमी पूर्ण वाचायचा. बरोबर. त्याच्या पूर्ण वाचलं का तुमची आयडिया ऑटोमॅटिकली क्लिअर होतात. आपण काय करतो, घाई गडबडीमध्ये अर्धा प्रश्न वाचतो आणि त्याच्यासंग आपल्याच मताने त्याचा ते मिनिंग काढायला लागतो. तर तसं न करता पूर्ण प्रश्न वाचायचा, त्याच्यामध्ये काय विचारलं काय नाही विचारलं त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी. आणि मनाने काही फेकू नका, सरळ सरळ असतात. काही विद्यार्थी काय करतात, येत नाही आहे तर मनानं त्याच्यामध्ये लिहून टाकतात. कारण चेक करणारा काय असतो, तो त्या ठिकाणी एक्सपर्ट असतो. एक्सपर्ट असल्या कारणामुळे त्याला अपेक्षित उत्तर त्या क्वेश्चनचं माहीत असते. त्याच्या कारणामुळे त्याच्या संदर्भात जेवढं असेल तेव्हा प्रामाणिकपणे लिहा. जर ते व्यवस्थित लिहिलेलं असेल तर निश्चितच तुम्हाला मार्क मिळू शकतो. ओके. आणि अजून सर आता तुम्ही एवढे सारे पेपर्स वगैरे चेक करतात, तुमचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर अशा कोणत्या 2 ते 3 सिली मिस्टेक आहे जे विद्यार्थी भूगोल म्हणजे जिओग्राफीच्या पेपरमध्ये करतात जेणेकरून त्यांना 40 आउट ऑफ 38, 37 किंवा थोडे कमी मार्क्स मिळतात? तर ते पहिली गोष्ट काय असते, ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत ते हे पूर्ण वाचतच नाही. ते अर्धे वाचलं की त्याचा अरे हे, कारण की ज्यावेळेस तो स्टडी करत असतो त्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा आलेले पुस्तकात असतात, त्या वाचल्या त्याला माहित असतं की याचं उत्तर येते, पण तो पुढं न वाचल्या कारणामुळे नेमकं उत्तर जे आहे ते दुसरं राहते. मग अशा वेळेस काय होते, तो घरी आल्यानंतर जर त्याला चेक केलं, अरे येत होतं म्हणते पण मी घाई गडबडीत राहून गेलो, हा पहिलाच आहे. त्याच्यानंतर काय असते, त्याच्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा आहे, याच्यामध्ये तो एकदम शॉर्टमध्ये लिहून टाकतो आणि अपेक्षा काय असते, मला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळावे, तर ते सविस्तर लिहायचं. त्याच्यानंतर आकृत्या कधी मेन्शन केल्या जात नाही, ते मेन्शन असं आहे, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये असले पाहिजे. या सर्व गोष्टी त्यानं करणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त थिअरी लिहून ठेवली आणि मार्क मला मिळाले पाहिजे अशी अपेक्षा न करता स्मार्ट कसं राहील, वर्कचा कसं राहील, नीटनेटकेपणा कसा राहील, या सर्व बाबी त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. आणि नेहमी नवीन प्रश्न नवीन पेजवरच असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपले मार्क कधीच कुठं जाणार नाही. ओके. तर खूप छान पद्धतीने सरांनी इन्साइटफुल माहिती दिलेली आहे तुम्हाला जिओग्राफीच्या पेपरसाठी. अँड विश यू ऑल द बेस्ट बिहाफ ऑफ मी, बिहाफ ऑफ बडी सारथी प्लॅटफॉर्म. आणि मी तुम्हाला एकदा पुन्हा रिमाइंड करेल की डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, कारण तुमचा पेपर हा शेवटचा आहे. यानंतर ऑफकोर्स तुम्हाला एक नवीन जर्नी स्टार्ट करायची आहे, ते म्हणजे करिअर सिलेक्शन. आणि करिअर सर खूप मेजर रोल प्ले करते, कारण तुम्ही आता टीचर आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या आयुष्यातला जो सगळ्यात जास्त वेळ असतो तो आपण जिथे काम करतो तिथे जातो. तर ऑफकोर्स तुम्ही जे पण काही करिअर सिलेक्ट कराल, आयदर इंजिनियर असो, डॉक्टर असो, आर्टिस्ट असो, तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखाद्या फॅशन डिझायनिंग जायचं असेल, लॉयरकडे जायचं असेल, तर तुमचा सगळ्यात जास्त वेळ तिथे जाणार आहे. तर करिअर सिलेक्शनना विदाऊट सेल्फ इंटरेस्ट आणि अनबायस्ड जिथे गायडन्स मिळेल तिथून गायडन्स घेण्याचा प्रयत्न करा, कारण आजकाल मार्केटमध्ये खूप जास्त हॅशटॅग अकॅडमिक काउन्सिलर्स आहे जे तुम्हाला चुकीची माहिती प्रोव्हाइड करतात. तर थोडं इन्फॉर्म डिसिजन घ्या आणि तिथे कुठे जर मदत लागत असेल तर आम्हाला पण तुम्ही रीच आउट करू शकता. सो थँक्यू सो मच सर, बिहाफ ऑफ मी आणि बिहाफ ऑफ बडी सारथी प्लॅटफॉर्म. थँक्यू. ओके, चलो, ऑल द बेस्ट.